श्री राम समर्थ. समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. समर्थांनी उत्तमाची ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे. त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वासची माझिया बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये जो अभिमान असतो, अहंकार असतो, तो आपण त्यागला पाहिजे. जर आपल्या अंगी अभिमान येत असेल, ज्याप्रमाणे अहंकार येत असेल, तर समर्थांनी आपल्याला श्रीमनाचे श्लोक बघा, प्रत्यक्षपणे 13वा श्रीमनाचे श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. तो म्हणजे मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. किती अहंकार होता, किती अभिमान होता, शेवटी गर्वाचे घर खालीच. म्हणून त्यागीसी सकळ वैभवाला, माझं भ्रांतीचं वज. आपण इथून रिकाम्या हातानेच जाणार आहोत, पण प्रत्यक्ष जन्माला येताना आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. परंतु कुठलं वैभव आपल्यामध्ये असलं पाहिजे, जे आपल्या सोबत असणार आहे, ते म्हणजे श्रवण, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास. आणि विश्वासाची माझिया बोला, प्रत्यक्षपणे विश्वास कोणावर असला पाहिजे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतं, त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे आपल्याला परमेश्वरच दिसला पाहिजे. इतका विश्वास असला पाहिजे, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. बघा, कुठेही जरी आपण गेलो तरी प्रत्यक्षपणे आपल्याला परमेश्वराची ओळख, परमेश्वराची जाणीव करून देण्यासाठी आपल्यामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. अर्थात मनुष्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी जिथे जायचंय तिथे प्रवास घडू शकत नाही. आता आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, परंतु एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी शेवटी नेणारा कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आहे. जोपर्यंत आपल्या तो हृदयात आहे, आपल्या शरीरामध्ये त्याचं वास्तव्य आहे, तोपर्यंत आपण बोलू शकतो, तोपर्यंत आपण चालू शकतो. आणि ज्यावेळी तो निघून जाईल, तेव्हा या देहाला काडी मात्र बघा प्रत्यक्षपणे काहीच फरक पडणार नाही ना. म्हणजे विचार करा, किती मोठं सामर्थ्य आहे. या देहाची किंमत जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे, तोपर्यंत या देहाला किंमत. एकदा का तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की या देहाला शून्य किंमत. तथापि हे घडून येण्यासाठी मनुष्याची श्री सद्गुरुचरणी दृढ निष्ठा असावी लागते. आपण भक्ती करत असताना, देवाची उपासना करत असताना, खरंच आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण उपासना करत असतो का? देवाची भक्ती करत असतो का? पहावे आपणासे. आपण उपासनेला बसलोच की लगेच मोबाईल वाजतं. मोबाईल एकदा वाजलं की आपण फोन आला म्हणून त्यामध्ये मेसेज पाहणार, व्हॉट्सअप पाहणार, परत फेसबुक आहे. बघा, प्रत्यक्षपणे आपण त्यामध्ये तल्लीन होऊन जातो, मग्न होऊन जातो आणि राहिलेली जी भक्ती आहे, पूजा आहे, ती राहून जाते. मग दृढ भक्ती निष्ठा का असावी? कारण ज्याप्रमाणे आपला देह जे कार्य करत आहे, त्या कार्यामध्ये उत्तमतेचा असला पाहिजे, त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे.
कुठलाही संकट येऊ दे, कुठलाही प्रसंग येऊ दे, जोपर्यंत मी देवाशी एकरूप आहे तोपर्यंत देवही माझ्याशी एकरूप असला पाहिजे. बरोबर की नाही? मी देवाचा आणि देव माझा. त्यांच्या कृपेच्या अमृत वचनांवर त्याचा दृढ विश्वास असला पाहिजे. जे जे वचन, जे जे श्रवण आपल्या अंतरी, आपल्या कानामध्ये जेवढं काही बघा प्रत्यक्षपणे ऐकायला येतं ते आपल्यामध्ये पचलं गेलं पाहिजे. आपण श्रवण करत असतो, या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो, असं होता कामा नये. त्या श्रवणावर संपूर्णपणे विश्वास असला पाहिजे. जे वचन आहे ते सद्गुरु वचन आहे. युगान युगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. यावर आपला जर विश्वास असेल तर या जन्मात संपूर्णपणे सार्थक झाल्याशिवाय देह राहणार नाही. तरच त्याला संपूर्णपणे काय प्राप्ती होईल? सामर्थ्याची प्राप्ती होईल. म्हणून सामर्थ्य का प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये असलं पाहिजे? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून अधिष्ठान का असावं? अधिष्ठान म्हणजे काय? संपूर्णपणे तो अधिष्ठाता आपल्या हृदयात वास्तव्य करत आहे. जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला सामर्थ्य प्राप्ती होणार नाही. सामर्थ्याची प्राप्ती होण्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला त्याची उपासना, त्याची भक्ती, त्याची पूजा आणि जे काही वचन आहे त्या वचनावर आपण ठामपणे विश्वासतेने बघा, जे वचन आहे ते विचार वचन आपण मानले पाहिजेत. त्या वचनावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. परंतु आपण त्या वचनावर ठाम नसतो. आपण विचार करतो, मला सांगितलेलं आहे, मी ऐकलेलं आहे, पण हे खरं असेल का? बघा, आपल्यामध्ये प्रश्नचिन्ह उभे राहतात. कारण बोलणारे अनेक असतात. बरोबर की नाही? आपण एखाद्या वेळी बघा रस्त्यातून जात असताना प्रत्येक विषयांची माहिती वेगवेगळी असते. एखादा विषय निवडायचा आहे, त्या विषयी प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं. परंतु प्रत्येकाचं आपण ते मत ऐकण्यापेक्षा खुद्द भगवंताचं मत, खुद्द भगवंताचं वचन जर ऐकत असू तर नक्कीच आपल्याला जो मार्ग प्राप्त झालेला आहे तो भक्ती मार्गाचाच आहे आणि तोच असणारे आपलं सत्यवचन. परंतु आपण त्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे. आपल्यामध्ये चळवळ असली पाहिजे. आपल्यामध्ये जर चळवळ नसेल तर आपण बघा, एखाद्या वेळी आपण काम करत आहोत, काम करत असताना प्रत्यक्षपणे आपली धावपळ असते. जर आपला देह चाललाच नाही, धावलाच नाही, बघा प्रत्यक्षपणे आपल्याला धावायचं पण नाही आणि शांतपणे बघा प्रत्यक्षपणे धावायचं नाही, थांबायचं नाही, चालायचं आहे. प्रवास आपल्याला संपूर्णपणे आपल्याला जोपर्यंत यश प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला कार्य करायचंच आहे. म्हणून सामर्थ्य पुरवणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे. तो करील आणि तुझं पोट भरेल का? नाहीये ना. त्याने कार्य केलं की त्यालाच फलप्राप्ती होणार आहे. आपण जर कार्य केलं तर आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. परंतु आपण विश्वास काय करत असतो? त्यांनी कार्य केलं की मला माझा पगार मिळेल, मला माझे पैसे मिळतील, असं होणार नाही. त्याने त्याचं कार्य केलं, त्याला फलप्राप्ती होईल. त्यानं त्याचं संपूर्णपणे कार्य केलेलं आहे. आपण आपलं काम अर्धवट टाकून घरी आलेलो आहे. परंतु उद्या परत आपल्यावर ते काम करण्यास शेवटी काय करणार आहेत? दबाव टाकणारेच आहेत ना. आपले सिनियर्स असतील, मालक असतील, बरोबर की नाही?
म्हणून प्रत्यक्षपणे काय करा ते आता करा आणि जाते घडी आपली साधा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.